स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. प्रलंबित शिक्षक पदवीधर पदोन्नती प्रक्रिया राबविण्यासह 15 मार्च संच मान्यता निर्णय रद्द करावा अशा प्रमुख मागण्यांसाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीतर्फे आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. मराठी शाळा वाचवा, ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षण वाचवा अशा आशयाचे फलक हातात घेऊन हे सर्व शिक्षक भर उन्हात रस्त्यावर उतरले होते. राज्यात 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार सन 2025ची संच मान्यता अंतिम करून शिक्षक निश्चिती करण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक संख्या कमी होण्याची चिन्हे आहेत. हा शासन निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या विसंगत असून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शाळेमध्ये शिक्षकांची संख्या कमी होऊन राज्यामध्ये जवळपास 20,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. तर ठाणे जिल्ह्यात जवळपास 350 शिक्षक कमी होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. 3 वर्गांना एकच शिक्षक प्रत्येक वर्गाचे 9 विषय शिकवणार असेल तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होण्याची भीती यावेळी शिक्षकांनी वर्तवले. शाळेत शिक्षक नसल्याने पालकांना गावापासून दूरवरच्या शाळेत मुलांना नाईलाजास्तव पाठवावे लागते. गावात शिक्षक उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढेलच, शिवाय विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 20 पटाच्या आतील इयत्ता 6वी ते 8वी पर्यंतच्या शाळांना 0 शिक्षक मंजूर नियमात बदल करून 1 शिक्षक मंजूर करून अंशतः बदल केला असला तरी आंदोलनावर ठाम राहत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आज ठाणे जिल्ह्यासह राज्यभर आंदोलने केली. 2024चा संच मान्यता निर्णय मराठी शाळांच्या मुळावर उठणारा आहे. ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षणाचा हक्क आणि मराठी शाळा वाचवायच्या असतील तर या संच मान्यता निर्णय त्वरित रद्द होणे गरजेचे आहे. गेले वर्षभरपासून आम्ही प्राथमिक शिक्षण समितीच्या माध्यमातून अर्ज विनंत्याच्या माध्यमातून शिक्षण मंत्री असतील किंवा सरकारबरोबर आम्ही चर्चा करत आहोत आणि हा निर्णय रद्द करण्याची मागणी धरून आहोत. शासनाने ही जर संच मान्यता निर्णय रद्द केला नाही तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील हजारो शिक्षकांची पदे कमी होऊन मराठी शाळा बंद पडतील. म्हणून ग्रामीण भागातील शिक्षक असतील, पालक असतील, विद्यार्थी असतील यांच्या समवेत हा लढा आणखी तीव्र केला जाईल. त्यामुळे शासनाला विनंती आहे की संच मान्यतेचा जो शासन निर्णय पारित केलेला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा. अरविंद पेंडसे विचार मंचने अरविंद पेंडसे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून भाजपचे समर्पित कार्यकर्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मंचचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली वुडलँड हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत ते म्हणाले की भाजपचे कष्टाळू नेते आणि ठाणे जिल्हा संघटन मंत्री दिवंगत अरविंद पेंडसे यांनी 1980 साली भाजपच्या स्थापनेपासून संघटना मजबूत करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. शर्मा म्हणाले की मी त्यांच्यासोबत राहिलो आणि त्यांची काम करण्याची पद्धती पाहिली. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आम्ही ग्रामीण आदिवासी भागात काम केले. आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांची उणीव भासत आहे. त्यांच्यासारख्या कष्टाळू कार्यकर्त्यांची आज गरज आहे. अरविंद पेंडसे विचार मंचाची स्थापना आजच्या पिढीला त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडवण्यासाठी करण्यात आले. त्यांच्या विचारानुसार कार्यकर्त्यांची संघटना तयार करण्याचा प्रयत्न व्यासपीठावर केला जाईल, ज्याच्यातून भाजपला निष्ठावंत कार्यकर्ते मिळतील. स्टेज, व्याख्यान आणि मार्गदर्शन कार्यक्रमाची मालिका आयोजित करण्यात येईल. आजच्या परिषदेत मंचचे सरचिटणीस शरद पुरोहित, कोषाध्यक्ष रामकृष्ण अय्यर, कार्यकारिणी सदस्य व माजी नगरसेवक मृणाल पेंडसे, पवनकुमार शर्मा, KP मिश्रा, पंकज जैन, सुमन अत्री, डॉक्टर सविता इंदुरिया यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मंचचे सरचिटणीस शरद पुरोहित म्हणाले की पेंडसे यांच्या मेहनतीमुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून 3 आमदार आणि 1 खासदार निवडून आलेत. पेंडसे यांनी तत्कालीन ठाणे संयुक्त जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागात कार्यकर्त्यांची बांधणी करून पक्षाचे संघटन मजबूत केले. मेहनत आणि संघटन कौशल्यामुळे ते ग्रामीण भागात कार्यकर्ता बनले आणि आज ते पक्षाचा झेंडा फडकवत आहेत, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिकेच्या सहकार्याने
72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गवासी पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 ठाण्यात 19 मार्चपासून सुरू होणार आहे. ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील जेके केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या 6 क्रीडांगणावर बुधवारपासून 23 मार्चपर्यंत दररोज सायंकाळी कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील अव्वल खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार आहे, अशी माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी दिले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी 6 वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांची उपस्थिती असणार आहे. या स्पर्धेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देणार आहेत. ठाणे महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला संजय वाघोले यांच्याबरोबरच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक कृष्णा पाटील, सचिव मालोजी भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांबरोबरच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले या उपस्थित होत्या. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील घनकचरा समस्येवर मात करण्यासाठी सीपी तलाव येथील कचऱ्याचे मोजे आतकोली येथे शेपणभूमीवर हस्तांतरण सुरू झाले असून आता घंटागाड्यांमार्फत होणारे घरोघरी कचरा संकलनाचे काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घनकचरा विभागाला दिलेत. बुधवारी 12 मार्चपासून सीपी टँक येथे साचलेला कचरा 24 तास आणि 3 सत्रामध्ये काम करून आतकोली येथील शेपणभूमीवर पाठवण्यात येत आहे. दिवसाला सरासरी 90 वाहने हा कचरा नेत असून आतापर्यंत सुमारे 7,000 मेट्रिक टन कचरा सीपी टँक येथून आतकोली येथे शेपणभूमीवर नेण्यात आला आहे. आतकोली येथे पाठवण्यात आलेल्या कचऱ्यावर दुर्गंधी पसरू नये म्हणून सुगंध फवारणी करणे तसेच मातीचा थर देणे आदी शास्त्रोक्त पद्धतीने काम सुरू असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. आयुक्त सौरभ राव यांनी काल सायंकाळी पुन्हा एकदा वाघेश्वर येथील सीपी टँक या कचरा हस्तांतरण प्रकल्पाला भेट दिली. तेथे साठलेला कचरा लवकरात लवकर आतकोली येथे पाठवण्यासाठी केलेल्या नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला. या भेटीच्या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल शिंदे तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. सीपी टँक येथील कचरा हस्तांतरण प्रक्रिया वेगाने सुरू झाली असल्याने आता शहरात साठलेला कचराही लवकरात लवकर उचलला जावा. त्याचबरोबर घंटागाड्याद्वारे नियमितपणे केली जाणारी घरोघरी कचरा संकलनाची व्यवस्था तात्काळ कार्यान्वित करावी असे निर्देश या पाहणीनंतर आयुक्त राव यांनी दिले. ठाणे महापालिकेत गेल्या 5 वर्षापासून लेखा परीक्षण न झाल्यामुळे 337 कोटी रुपयांचा हिशोब लागत नसून ठाणे महापालिकेला केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीची माहितीच उपलब्ध नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लेखा परीक्षण न झाल्याबद्दल राज्य सरकारने महापालिकेला विचारणा करावी. तसेच 337 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व माजी खासदार आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केले. ठाणे महापालिकेचा 2025-26चा 5,645 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी मांडला आहे. यंदा अर्थसंकल्पात 600 कोटींची वाढ झाली. ठाणे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत असतानाच
भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्येही वाढ होत आहे. आता लेखापरीक्षण टाळून भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा नवा उद्योग सुरू झाला आहे, असा आरोप माजी खासदार परांजपे यांनी केला आहे. दरवर्षी महापालिकेच्या नियमानुसार लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे, परंतु 2019-20 पर्यंतच महापालिकेचे लेखापरीक्षण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या 5 वर्षात केंद्र सरकार, राज्य सरकारकडून विविध कामासाठी प्राप्त निधी व अनुदान आणि करोना आपत्तीच्या काळातील अर्थसहाय्याची माहिती उपलब्ध नसून 337 कोटी रुपयांचा हिशोब लागलेला नाही. याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधलं आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन ठाणे महापालिकेच्या 5 वर्षात न झालेल्या लेखापरीक्षण प्रकारची चौकशी समिती नेमावी, तसेच 337 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाबरोबरच लेखापरीक्षण न झालेल्या वर्षी कार्यरत तत्कालीन महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते परांजपे यांनी केली. ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.